दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा. पहिला मुद्दा आहे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. आता या अगोदरच्या पाठामध्ये आपण जी पाश्चात्य अर्थातच ज्याला आपण वेस्टर्न कल्चर पाश्चात्य परंपरा म्हणतो तर तिथल्या आपण इतिहास लेखनाची काही ओळख करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. आणि या इयत्तेमध्ये आपण अर्थातच या पाठामध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पहिला पॉईंट आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यांतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. आता प्राचीन भारतामध्ये जर पाहिलं आपण तर जे पूर्वजांचे पराक्रम असतील है ना, त्याने केलेलं जे काही महत्त्वाचं कार्य, दैवत परंपरा म्हणजे ज्या काही रूढी परंपरा असतील, आणि सामाजिक स्थित्यंतरे. सामाजिक स्थित्यंतरे म्हणजे काय की समाजामध्ये जे बदल घडून येतात तर या सगळ्या गोष्टी लिहिल्या जात होत्या का? नाही. तर मौखिक परंपरेने म्हणजे एक पिढी दुसऱ्या पिढीला काय करायची, माहिती सांगायची, म्हणजे मौखिक परंपरेने जपल्या जायच्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही. तर हडप्पा आणि मोहनजोदडो याबद्दल आपण अभ्यास केला आहे. तर जी हडप्पा संस्कृती आहे तर याच्यामध्ये आपल्याला काही प्राचीन लेख पाहायला मिळतात. आणि आपल्याला माहिती आहे की जी कार्बन डेटिंग मेथड आहे की नाही, त्याच्या साहाय्यानं आपण जेव्हा त्या संस्कृतीचा कालावधी पाहिला तर तो इसवी सन पूर्व 3रं शतक म्हणू आपण त्याला. तर तेव्हापासून भारतामध्ये लेखन कला किंवा त्यापूर्वीपासून सुद्धा अस्तित्वात होती. आणि याचं उदाहरण म्हणजे काय, हडप्पा संस्कृती. पण एक झालेलं आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये जी लिपी वापरलेली आहे ते वाचण्यामध्ये अजूनही आपल्याला यश मिळालेलं आहे का? नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. आणि भारतामध्ये ज्या काही ऐतिहासिक स्वरूपाचं सर्वात जास्त जर प्राचीन लिखित साहित्य जर पाहिलं आपण तर त्यावेळेस काही कथा कादंबरी लिहिल्या आहेत का? नाही. तर त्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्राचीन काळामध्ये जे लिखित साहित्य आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं साधन जर कोणतं असेल ते आहे कोरीव लेख. ओके, म्हणजे दगडावर कोरलेले लेख जे असतील त्याला आपण म्हणू. ओके. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. आणि हे जे कोरीव लेख आहे हे आपल्याला जे मौर्य साम्राज्य आहे त्यांचा जो सम्राट अशोक यांच्या काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून आपल्याकडे त्या गोष्टी उपलब्ध आहेत. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. आणि सम्राट अशोकांचे जे कोरीव लेख आहे हे एकतर प्रस्तवावर कोरलेले आहेत किंवा दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. नेक्स्ट, इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. आणि त्यानंतर जर पाहिलं आपण इसवी सनाचं पहिलं शतक तर त्यापासून जे साहित्य सुरू झालं त्यामध्ये धातूंची नाणी असेल, मूर्ती, शिल्पे असतील वेगवेगळ्या पद्धतीचे, आणि तुम्हाला माहिती आहे की जे तांबे असते त्याच्यावर कोरलेले जे लेख असतात त्याला काय म्हणतो आपण, ताम्रपट. तर अशा पद्धतीचे कोरीव लेख हे आपल्याला इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. आणि निश्चितच हे जे सर्व प्रकारचे कोरीव लेख आहेत तर त्यामधून आपल्याला महत्त्वाची अशी ऐतिहासिक माहिती मिळत असते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. आणि हे जे कोरीव लेख आहे याच्यामुळे आपल्याला कळतं की कोणत्या काळामध्ये कोणत्या राजाचा काळ होता, त्यांची वंशावळ कोणत्या पद्धतीची होती, वंशावळ म्हणजे कोण कोणाचा मुलगा आहे वगैरे. त्यानंतर त्यांच्या साम्राज्याचा विस्तार कुठपर्यंत झाला होता, राज्य विस्तार. त्यानंतर तत्कालीन
शासन व्यवस्था म्हणजे त्या काळात शासन व्यवस्था कोणत्या पद्धतीची होती, त्यानंतर त्या काळामध्ये कोणत्या नेमक्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या, त्यावेळेसची सामाजिक रचना, समाजाची रचना कशी होती, त्या काळातली हवामान, दुष्काळ या सर्व बाबींची माहिती आपल्याला कोरीव लेखामुळे होते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. आता प्राचीन भारतीय साहित्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपली 2 महाकाव्ये रामायण आणि महाभारत, त्यानंतर विविध प्रकारची पुराणे असतील, त्यानंतर जैन आणि बौद्ध जे ग्रंथ आहेत, त्यानंतर धर्मग्रंथाखेरीज त्या व्यतिरिक्तसुद्धा काही भारतीय ग्रंथकारांनी काही ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य लिहून ठेवलेले आहे. आणि भारतामध्ये जे परदेशातून येणारे जे प्रवासी असतात त्यांना काय म्हणतो आपण, परकीय प्रवासी. तर यांनी भारताबद्दल काही प्रवास वर्णन लिहिलेली आहेत. ही सुद्धा एक इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने आहेत. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. आता प्राचीन काळामध्ये राजांची जी चरित्रे होती, म्हणजे तो राजा कसा होता त्याबद्दल जे वर्णन केलेलं असतं, बायोग्राफी म्हणू आपण त्याला, आणि राजघराण्यांचे इतिहास सांगणारे जे लेखन होतं, तर हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील काय महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. आता एक ऐतिहासिक चरित्र ग्रंथाचं उदाहरण दाखवलं येतं. एक संस्कृत भाषेमध्ये हर्षचरित हे काव्य लिहिलं आहे बा, आणि हे काव्य कोणी लिहिलं आहे, बाणभट्ट यांनी, आणि इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये. तर हे एक प्रकारचं चरित्र ग्रंथ आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. आणि बाणभट्टाने जे हर्षचरित लिहिलं आहे तर त्यामध्ये त्या काळामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक त्या पद्धतीनं सांस्कृतिक जीवन हे कसं होतं, तर याचं वास्तववादी चित्रण म्हणजे जसं आहे तसं चित्रण आपल्याला पाहायला मिळेल. आता वरती एक पॉईंट होऊन गेला आपला सोगौडा ताम्रपट. हा ताम्रपट सोगौडा जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला. चित्रामध्ये दाखवलेला जो ताम्रपट आहे तर तो सोहगौडा हे जे गाव आहे, जिल्हा आहे गोरखपूर, राज्य आहे उत्तर प्रदेश, इथं सापडलेला आहे. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. आणि हा जो ताम्रपट आहे तांब्याच्या पत्रावर कोरलेला लेख, हा मौर्य साम्राज्यातला असावा असं मानलं जातं. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीतील आहे. आणि सोहगौडा ताम्रपट ची लिपी जर पाहिली आपण तर हा कोरीव लेख ब्राह्मी या लिपीमध्ये लिहिलेला आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. आता लेखनाच्या सुरुवातीला काही चिन्हे आहेत पहा, ओके, सुरुवातीला पाहू शकतो आपण. तर ही चिन्हे आहेत तिथं आपल्याला वृक्ष दिसेल पारासहित, ओके, त्यानंतर पर्वत आहे. ही चिन्ह प्राचीन आहत नाण्यावर सुद्धा, ओके, ही चित्र आढळतात, जसं की एकावर एक असलेल्या 3 कमानी, ओके. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. आणि त्यानंतर 4 खांबावर उभे असलेले जे दुमजली इमारतीप्रमाणे जे चित्र आहे तर हे काय दर्शवतं, कोठार घर आहे की नाही. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिलेला आहे. आणि कोठार घर म्हणजे तिथं काय जपून ठेवलं असेल, धान्य, ओके. मग ते धान्य कसं जपून वापरण्यात यावं असा आदेश त्या लेखामध्ये होता. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. आणि तो एक ताम्रपट आहे म्हणजे राजाचा काय तो आदेश आहे, ओके. तर एखाद्या वेळेस दुष्काळ पडला तर त्या परिस्थितीमध्ये
त्याचं निवारण करण्यासाठी म्हणजे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कसं वागायचं या संदर्भातला आदेश त्या लेखामध्ये होता. त्यानंतर आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कलन याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. आता आपण प्राचीन काळातलं इतिहास लेखन पाहिलं. आता आपण कोणत्या काळात आलो? मध्ययुगीन. मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात आपण कुठून गृहीत धरू? 12व्या शतकापासून. आता यामध्ये जो काश्मीरचा प्रदेश आहे तर त्याच्यावर इतिहासावर आधारित एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे राजतरंगिणी. आणि हा ग्रंथ कुणी लिहिला आहे? कल्लन. इतिहास लेखन शास्त्र शुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. आणि इतिहास लेखन करताना आपल्याला माहीत आहे की त्याचं एक निकष आहे की ते कसं पाहिजे? शास्त्रशुद्ध पाहिजे. आणि ही आधुनिक संकल्पना आपल्याला त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणाने केला आहे. आणि कल्हणने जेव्हा राजतरंगिणी ग्रंथ लिहिला ना तेव्हा त्यांना सांगितलेलं आहे की जे कोरीव लेख असतील त्या काळातले, नाणी, त्यानंतर प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या ज्या अधिकृत नोंदी असतात दरबारातल्या वगैरे, आणि त्या काळातल्या स्थानिक परंपरा, अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ रचला आहे असं म्हणणं कोणाचं आहे? कल्हणचं. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. आपल्याला माहिती आहे की मध्ययुगीन भारतामध्ये जर पाहिलं आपण तर तो काळ जो आहे तर भारतामध्ये बरेचसे मुस्लिम राज्यकर्ते त्या काळामध्ये होऊन गेले. ओके. आणि त्यांच्या दरबारामध्ये जे इतिहासकार होते तर त्यांनी जास्तीत जास्त इतिहास लेखनासाठी कोणती भाषा वापरली? अरबी आणि फारसी. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. आणि याच मध्ययुगीन इतिहासकारामध्ये एक मुस्लिम इतिहासकार आहे ज्याचं नाव आहे जियाउद्दीन बर्नी. हा एक महत्त्वाचा असा इतिहासकार आहे. तारीख-ई-फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव आहे तारीख-ए-फिरोजशाही. म्हणजे फिरोजशाह नावाचा जो राजा होता आहे की नाही. तारीख म्हणजे काय? इतिहास. तारीखला उर्दू शब्द आहे त्याला काय म्हणतो आपण? इतिहास. तर तारीख-ए-फिरोजशाही या ग्रंथामध्ये त्यानं एक हेतू स्पष्ट केला की इतिहास लेखनामध्ये नेमका काय हेतू असावा आहे की नाही. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. फिरोज तुगलक म्हणून राजा होऊन गेला त्याच्या काळातला लेखक आहे. तर त्याचं म्हणणं काय इतिहासकाराचं जियाउद्दीन बर्नीचं की इतिहास लिहिताना फक्त राजाचे पराक्रम किंवा त्यानं ज्या कल्याणकारी योजना आणल्या, धोरणं आणले त्याचंच वर्णन करायचं का फक्त? नाही. म्हणजे प्लस पॉईंट सांगायचे का? नाही. तर मायनस पॉईंट काय होते? निगेटिव्ह पॉईंट्स. म्हणजे त्या राजाचे दोष, त्यानं चुकीचे कोणते धोरणं केले हे ना, त्याचं चिकित्सक विवेचन म्हणजे स्पष्ट करता आलं पाहिजे मुद्दा की हा डिसिजन त्याचं चुकलं होतं हे की नाही. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. आणि एवढंच नाही तर त्या काळामध्ये विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि जे संत आहेत तर यांचेसुद्धा सांस्कृतिक जीवनावरील प्रभाव हे इतिहास लेखनामध्ये लक्षात घ्यायला हवं असं त्याचं मत होतं. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. आणि म्हणून जियाउद्दीन बर्नीची ही जी विचारसरणी होती त्याच्यामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती म्हणजे कसं हे कळलं की इतिहास लेखनामध्ये आणखीन बरेच मुद्दे आहेत की त्याचा विचार करूनच आपण काय करायला पाहिजे? इतिहास लिहिला पाहिजे. त्यानंतर आहे बा, माहीत आहे का तुम्हाला? अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन यांसंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. आता अल्बेरुनी तर यानं काय केलं? विविध ज्ञानशाखामध्ये
भारतीयांनी जी काही कामगिरी केली आणि भारतीय समाज जीवन या संबंधीची माहिती आणि विशेषतः कोणत्या भाषेमध्ये, अरेबिक भाषेमध्ये त्यांना लिहून ठेवली. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. आणि त्याच्या पुढच्या काळात बरेचसे परदेशी इतिहासकार भारतात आले आणि त्यांनी भारताविषयी माहिती देणारे वेगवेगळे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, मिनाज ई सिराज लिखित तबाकत ई नासिरी, अमीर खुसरो याचे विपुल लेखन, तुजुक ई तिमुरी हे तैमूर लंग याचे आत्मचरित्र, याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख ई मुबारक शाही यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. तर त्या काळातलं जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते आहेत ताजुल मासीर, जे की हसन निजामी यांनी लिहिलं. त्यानंतर तबाकत ई नासिरी हे मिनाजी सिराज यांनी लिहिलं. त्यानंतर जे तुजुकी तिमुरी आहे ते तैमूरलंग यांचं आत्मचरित्र आहे. हे लिहिणारे कोण आहेत? अमीर खुसरो, ज्यांनी की विपुल लेखन म्हणजे बरंचसं साहित्य लेखन केलेलं आहे. आणि त्यानंतर तारीख हे मुबारक शाही हा ग्रंथ लिहिणारे बिन अहमद सरहिंदी. तर हे सर्व ग्रंथ कसे आहेत? महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. आणि या सर्वांनी जे लेखन केलं त्याचा फायदा काय झाला की भारताचा जो मध्ययुगीन कालखंड आहे 12व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत, तर याच्या संबंधी महत्त्वाची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. आता काही परदेशी प्रवासी आहेत तर त्यांनी सुद्धा काही वृत्तांत लिहून ठेवलेले आहे आणि हे वृत्तांतसुद्धा महत्त्वाची ऐतिहासिक साधने आहेत. इब्न बतुता, अब्दुल रजाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस हे त्यांपैकी आहेत. आता असे परदेशी प्रवासी ज्यांनी वृत्तांत लिहून ठेवले त्यापैकी इब्न बतुता, अब्दुल रजाक, मार्को पोलो, निकोलो कांती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. आणि यांनी जे लेखन केलं तर जे मध्ययुगीन भारत आहे त्याच्या संबंधी आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. आणि जे मुघल बादशाह आहे औरंगजेब यांच्या काळातील काही इतिहासकार आहेत. त्यांची नावं ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि मुघल काळातला इतिहास समजून घ्यायचा असेल आपल्याला तर हे जे 4 नाव वाचले आपण, त्यांनी जेवढं काही लेखन लिहिलेलं आहे तर त्याचं वाचन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. आता मुघल बादशाह जे आहेत तर त्यांच्या दरबारामध्ये जे इतिहासकार होते ना, त्यांनी जास्तीत जास्त त्या राजांची स्तुती आणि त्यांच्याबद्दल त्यांची जी निष्ठा आहे याच गोष्टीला काय केलं, त्यांनी महत्त्व दिलं. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. आणि त्या व्यतिरिक्त काही पद्य उतारे, ओके, आणि काही सुंदर चित्रे. पद्य म्हणजे कवितेसारखे आहे की नाही, आणि सुंदर चित्रे, तर यांचासुद्धा अंतर्भाव आपल्याला इतिहास लेखनात दिसेल. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुजुक ई बाबरी यामध्ये त्याला करावे लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की जे मुघल साम्राज्य आहे त्याचा संस्थापक कोण होता? बाबर. आणि याचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे तुजुक-ए बाबरी. तर याच्यामध्ये बाबराला कोणते कोणते युद्ध करावे लागले भारतामध्ये मुघल साम्राज्य स्थापनेसाठी ते सगळं वर्णन त्यामध्ये केलेले आहे. त्याच्याबरोबरीने त्यांनी प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे.
आणि त्याबरोबरच बाबराने जे प्रवास केलेला प्रदेश असेल, शहरं असतील, तेथील वर्णन, तेथील अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी, तर याचंसुद्धा बारकाईनं निरीक्षण त्यानं केलेलं आहे आणि त्यानं आपल्या आत्मचरित्रामध्ये त्या गोष्टी लिहिल्या आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. आता इतिहास लेखनामध्ये जो चिकित्सक अभ्यास आहे, चिकित्सक म्हणजे सर्व बाजूने, तर हे आपल्याला अकबरनामा या ग्रंथामध्ये विशेष करून पाहायला मिळेल. आणि हे कोणी लिहिलं आहे? अबुल फजल. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. आता जेवढ्या काही अधिकृत नोंदी आहे, अधिकृत म्हणजे काय? खऱ्याखुऱ्या आहे की नाही, ज्याला कुठेतरी व्हेरीफाय केलेले आहे. तर अधिकृत नोंदीच्या आधारेच ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक त्यानं काय केलं? संकलन म्हणजे कलेक्शन केलं. आणि तिथली जी माहिती आहे त्याची जी विश्वासार्हता म्हणजे किती प्रमाणात ती सत्य आहे याचीसुद्धा कसून छाननी कोणी केली? अबुल फजलने. आणि हे करत असताना पूर्वग्रहविरहित म्हणजे कोणताही दृष्टिकोन न ठेवता, ओके, आणि वास्तववादी म्हणजे जे रिअल आहे तेच लिहिण्याचा प्रयत्न अबुल फजल यानं केला. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. आता बखर हा ग्रंथ नाही बरं, तर तो काय आहे? साहित्य प्रकार आहे एक प्रकारचा, म्हणजे ऐतिहासिक जे साहित्य असतं त्याच्यातला एक प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. आता बखरीमध्ये काय आहे? जेवढे काही शूरवीर आहे त्यांचं गुणगान असेल, त्यावेळेसच्या घडामोडी, लढाया कोणत्या पद्धतीच्या आहे, थोर पुरुषांची चरित्रे, हे सगळं आपल्याला कशामध्ये पाहायला मिळेल? बखरीमध्ये वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय. आणि मराठी भाषेमधली एक बखर दिली इथं, तिचं नाव आहे सभासद बखर. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद याने सदर बखर लिहिली. आता ही जी सभासद बखर आहे याला लिहिणारे कोण आहेत? कृष्णाजी अनंत सभासद. आणि ही त्यांनी ज्या राजाच्या कारकिर्दीत होते ते होते मराठ्यांचे राजे छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. आणि या बकरीचं वैशिष्ट्य आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांची जी कारकीर्द होती याचीसुद्धा माहिती आपल्याला सभासद बखरून मिळते. भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. आपल्याला माहीत आहे की पानिपतच्या एकूण 3 लढाया झाल्या होत्या, बरोबर आहे का? तर या पानिपतच्या लढाईचं वर्णन ज्या बखरमध्ये आहे त्याचं नाव काय आहे? भाऊसाहेबांची बखर. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशीही स्वातंत्र्य बखर आहे. आणि यावरच आधारित दुसरी आणखीन एक बखर आहे, तिचं नाव आहे पानिपतची बखर, जी की स्पेशल पानिपतवर आधारित. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. आता आणखीन एक बखरीचं नाव दिलं इथं, होळकरांची कैफियत. तर यामध्ये जे होळकर घराणे होते हे ना, मल्हारराव होळकर वगैरे, तर ते राजे कसे होते, त्यांचं योगदान कसं आहे, तर याचा उल्लेख आपल्याला होळकरांची कैफियत या बखरीतून पाहायला मिळेल. बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. आणि बखरीचे काही प्रकार आहेत पहा. पहिला आहे चरित्रात्मक, म्हणजे स्पेशल चरित्रावर आधारित. दुसरा आहे वंशानुचरित्रात्मक, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण वंश वगैरे आली. त्यानंतर प्रसंग वर्णनात्मक बखर, पंथीय बखर, आत्मचरित्रावर आधारित बखर, कैफियत, जसं की आता आपण पाहिलं कोणती, होळकरांची कैफियत. त्यानंतर काही बखरी या पौराणिक आहेत है ना, जे पुराणे वगैरे त्याच्यावर आधारित, आणि काही राजनीतीवर आधारितसुद्धा असतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ या संदर्भात माहिती घेऊ.